नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. मला मदत करा, मला मार्ग दाखवा, मला हे द्या, मला ते मिळू दे. पण क्वचितच आपण स्वतःला विचारतो की स्वामींना माझ्याकडून काय अपेक्षा आहेत. स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर आपले वागणे, विचार आणि श्रद्धा कशी असावी याचा आपण खोलवर विचार केला पाहिजे. आजचा विषय केवळ भक्तीचाच नाही तर आपले आयुष्य योग्य दिशेने घडवणारा आहे. चला आज समजून घेऊया की स्वामींना आपल्याकडून नेमके काय अपेक्षित असते. जीवनामध्ये सगळे काही नीट चालू असताना स्वामींवर विश्वास ठेवणे सोपे असते, पण खरी परीक्षा येते ती संकटाच्या काळामध्ये. जेव्हा अडचणी वाढतात, मार्ग दिसत नाही, तेव्हा मनामध्ये अनेक शंका येतात की स्वामी खरंच माझ्यासोबत आहेत का. पण स्वामी संकट दूर करण्याआधी आपला विश्वास मजबूत करतात. संकट म्हणजे शिक्षा नसते तर ती एक तयारी असते. त्या काळामध्ये स्वामींकडे उत्तर मागू नका, फक्त त्यांची साथ मागा. जो भक्त अडचणीतही स्वामींचा हात सोडत नाही त्याला स्वामी कधीच एकटे सोडत नाहीत. स्वामींना आपल्याकडून प्रामाणिकपणा हवा असतो. स्वामींना भक्तीचा दिखावा नको, त्यांना हवे असते खरे आणि स्वच्छ मन. मनामध्ये राग, द्वेष, खोटेपणा ठेवून केलेली पूजा स्वामींपर्यंत पोहोचतच नाही. फक्त तोंडाने श्री स्वामी समर्थ म्हणणे सोपे आहे, पण मनामध्ये दुसऱ्याबद्दल द्वेष, कपट ठेवून भक्ती होत नाही. स्वामींना हे अपेक्षित असते की आपण जसे आहोत तसेच त्यांच्या समोर उभे राहावे. खोटा मुखवटा नको, खोटी श्रद्धा नको. आपली चूक मान्य करणे, मन सुधारण्याचा प्रयत्न करणे हीच खरी पूजा आहे. ज्या भक्ताचे मन प्रामाणिक असते त्याच्यावर स्वामींची कृपा आपोआप ओघाने वाहत राहते. स्वामींना अपेक्षित असते की आपण स्वतःच्या कर्माची जबाबदारी स्वीकारावी. स्वामींना आळशी भक्त नको असतो. स्वामींना असा भक्त नको असतो जो प्रत्येक अडचणीसाठी त्यांना दोष देतो. आयुष्यामध्ये जे घडते त्यामागे आपले निर्णय, आपली कृती असते. स्वामी करतील असे म्हणून हातावर हात ठेवणे ही भक्ती नाही. प्रयत्न नक्की करावेत, दिशा मात्र स्वामी दाखवतात. चूक झाली तर ती मान्य करून सुधारण्याचा प्रयत्न करणे हे स्वामींना आवडते. जो भक्त कर्म करतो आणि फळ स्वामींवर सोडतो त्याला स्वामी कधीच निराश करत नाहीत. स्वामींना अपेक्षा असते की आपण आपले कर्म प्रामाणिकपणे करावे आणि यश अपयश त्यांच्या हातात सोडावे. स्वामी नक्कीच लढणाऱ्याला मदत करतात, पळून जाणाऱ्याला नाही. स्वामींना अपेक्षित असते की आपण अहंकार सोडून नम्र व्हावे. स्वामींना अहंकार अजिबात मान्य नाही. मी मोठा भक्त आहे, माझ्यावरच जास्त कृपा आहे अशी भावना आली की भक्ती थांबते. स्वामींना हवे असे नम्र मन, जिथे मीपणा नसतो, तुलना नसते. नम्रता म्हणजे प्रत्येकाला आदर देणे आहे. आपल्या ज्ञानाचा, भक्तीचा गाजावाजा न करता शांतपणे आणि चांगले वागणे हीच खरी भक्ती असते. ज्या माणसामध्ये नम्रता असते त्याच्या हृदयामध्ये स्वामी आपोआप वास करतात. अहंकार गेला की स्वामींची कृपा आपोआप मिळते. स्वामींना अपेक्षा असते की आपण नम्र राहावे, शांत राहावे आणि कुणालाही कमी लेखू नये. स्वामींना अपेक्षित असते आपले इतरांशी चांगले वागणे. इतरांशी आपण कसे बोलतो, कसे वागतो हेच आपल्या भक्तीचे खरे स्वरूप असते. घरातले लोक, कामावरचे सहकारी, रस्त्यावरचा एखादा गरजू व्यक्ती या सगळ्यांशी आदराने वागणे ही स्वामी सेवा आहे. राग, ताठरपणा, उद्धटपणा याने आपली भक्ती फिकी होते. थोडे समजून घेणे, माफ करणे, एखाद्याला मदत करणे यातूनच स्वामी प्रसन्न होतात. जो इतर व्यक्तींशी चांगला वागतो त्याच्यावर स्वामींची कृपा टिकून राहते. स्वामींची अपेक्षा आहे की आपण माणूस म्हणून चांगले व्हावे. स्वामींना आपल्याकडून संयम अपेक्षित आहे. प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी, लगेच बदल व्हावा असा हट्ट स्वामींना मान्य नाही. आयुष्यामध्ये काही गोष्टी वेळ घेतात आणि त्या वेळेमध्ये आपला विश्वास आणि संयम तपासला जातो. संयम म्हणजे परिस्थिती समजून शांत राहणे, स्वामींवर विश्वास ठेवणे. प्रयत्न करत राहावे, पण आतून अस्वस्थ न होता स्वामींच्या योग्य वेळेची वाट पाहावी. जो भक्त संयम धरतो तोच खरी स्वामींची कृपा ओळखू शकतो. कारण संयम असला की आपली श्रद्धा अधिक खोलवर रुजते. स्वामी आपल्याकडून अपेक्षा ठेवतात की आपण संयम ठेवावा, आत्ताच पाहिजे हा हट्ट सोडावा. स्वामींना तक्रारी आवडत नाहीत. त्यांना अपेक्षित आहे स्वीकाराचे मन. आयुष्यामध्ये जे येते ते कारणाशिवाय येत नाही. प्रत्येक अनुभवामागे काहीतरी शिकवण असते. सतत माझ्याच बाबतीत हे का असा प्रश्न विचारत बसलो तर मन अधिक अस्वस्थ होते. स्वीकार म्हणजे हार मान्य नसते तर परिस्थिती समजून शांतपणे पुढे जाणे आहे. जे आहे ते मान्य करावे, जे नाही त्यासाठी स्वतःला घडवावे. तक्रार कमी झाली की मन हलके होते आणि तेव्हा स्वामींची कृपा स्पष्टपणे जाणवू लागते. स्वामींना आपल्याकडून अपेक्षित आहे साधी सोपी भक्ती. स्वामींना दिखाऊ भक्ती आवडत नाही. त्यांना आवडते साधी आणि मनापासून केलेली भक्ती.
साधी भक्ती म्हणजे रोजच्या आयुष्यामध्ये स्वामींना सतत आठवत राहणे, काम करताना, अडचणीमध्ये, आनंदातही. चूक झाली तर माफी मागणे आणि पुन्हा योग्य मार्गावर येण्याचा प्रयत्न करणे. जिथे भक्ती ओझे वाटत नाही तिथेच श्रद्धा टिकून राहते. जिथे भक्ती ओझे वाटत नाही तिथेच स्वामी कायम वास करतात. स्वामींना आपल्याकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा नसते. त्यांना हवे असते खरे मन आणि सरळ वागणे. रोज पूजा केली नाही, जप कमी झाला तरी चालेल, पण मनामध्ये कपट नसावे. संकटातही स्वामींवर विश्वास ठेवणे आणि चांगल्या वेळेमध्ये नम्र राहणे, अहंकार न बाळगणे हे फार महत्त्वाचे आहे. स्वामी आपल्याला जबाबदारी घ्यायला शिकवतात. आपले कर्म प्रामाणिकपणे करावे आणि परिणाम स्वामींवर सोडावा. सतत तक्रार करण्याऐवजी जे मिळाले आहे त्याचा स्वीकार करावा. इतरांशी प्रेमाने वागणे, थोडा संयम ठेवणे आणि साधी भक्ती जपणे यातूनच स्वामी प्रसन्न होतात. भक्ती म्हणजे फक्त मागणेच नसते, तर स्वतःला बदलणेही आहे. जेव्हा आपण आतून चांगले होतो तेव्हा स्वामींची कृपा आपोआप आयुष्यात दिसायला लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींना आपल्याकडून काय अपेक्षित आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.